आपलं स्वागत आहे. मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, ओपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. पण आपण नवचैतन्य कम्युनिटीमध्ये जे टायटल आहे आपलं, ना गोळी ना औषध ना इंजेक्शन बरं होय, त्यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम करतो. तर आपण आज जीवनात यशस्वी होण्याचं पहिलं सूत्र फर्स्ट काय आहे माहिती आहे? आनंदी राहायचं. आता तुम्ही म्हणाल, काय आनंदी कसं काय राहणार? बघा, तुम्हाला रडायला सांगितलं तर तुमच्या शरीराला कितीतरी अवयव ताणावे लागतात की नाही? बघा, आरशासमोर उभं राहून बघा, दुःखाचा सीन उभा करण्यासाठी भरपूर ताकद लागते, पण आनंदाचा सीन करण्यासाठी ताकद लागत नाही. कारण युनिव्हर्सने तुम्हाला तो आनंद भरभरून दिलेला असतो. फक्त तो तुमचं भांडं गळकं आहे, त्यामुळे तो गळून जातो. मग तो आपण साठवायला शिकूया. बघा, आनंद कशामध्ये मिळायचा आहे? तर मी सकाळी उठले, अरे वाह! आजचा दिवस मला परमेश्वराने गिफ्ट दिलाय, मी त्याचं चीज करेन. आज मी नवीन काहीतरी शिकेन. जे जे मला भेटतील त्याच्यासाठी मी खूप चांगल्या व्हायब्रेशन, गुड व्हायब्रेशन पाठवेन, किंवा मी सर्वांसाठी आज प्रार्थना करेन. हे युनिव्हर्स माझ्या कनेक्टमध्ये असलेले किंवा जे मला कनेक्टही नाही आहेत, त्यांना सर्वांना सुखी, समृद्ध आणि आरोग्यमय ठेव. त्यांच्या जीवनातील सर्व नकारात्मकता तू तुझ्याकडे खेचून घे. जेव्हा तुम्ही ही प्रार्थना म्हणता, ही प्रार्थना म्हटल्यानंतर तुम्हाला इथे एक सुकून मिळतो, किंवा जो आनंद मिळतो, तो आनंद तुम्हाला पैशात विकत मिळणार नाहीये. बघा, एक लक्षात ठेवा की जीवनात आनंदी व्हायला तुम्हाला जे आनंदाचे क्षण आहेत, जेव्हा तुम्ही 10वी पास झालात, तुम्ही 12वी पास झालात, तुम्ही डिग्री मिळवली, तुम्हाला पहिला जॉब लागला, तुमचं लग्न झालं, अशा अनेक घटना तुम्हाला आनंद दिलाय, पण तुम्ही तो तेवढ्या पुरता असा कॉम्पॅक्ट करून ठेवलाय, त्याला बंदिस्त केलंय. अरे रोज आठवा ना, वाईट गोष्टी आठवता की नाही? हा, त्याने मला असं बोललं. 4 वेळा बोलाल, मग 4 वेळा म्हणा, अरे मी 10वीत पास झाले, मला ह्यांनी कॉंग्रॅच्युलेशन केलं, यांनी मला बुके दिला. हा प्रसंग आठवा. जेव्हा तुम्ही आनंदाचे प्रसंग आठवाल, तेव्हा तुमच्या बॉडी मधलं जे अणू, रेणू, ब्लड सर्व बदलायला सुरुवात होईल. आणि एक मराठीमध्ये एक म्हणे, आनंदाचे डोही आनंद तरंग. जेव्हा तुम्ही आनंदात तरंगायला लागाल ना, तुम्हाला ही दुनिया एकदम आनंदी वाटेल. कारण जशी दृष्टी तशी सृष्टी. म्हणून आपलं पहिलं सूत्र, रोज आनंदी राहा, सर्वांना आनंद द्या आणि स्वतःही त्या आनंदाचा उपभोग घ्या. धन्यवाद.